मानवी जीवनातील दुःखामागे एक मेन कारण आहे आणि ते म्हणजे एक्स्पेक्टेशन, अपेक्षा. हा मला मदत करेल, तो मला मदत करेल, तो माझ्यासाठी हे करेल, ही माझ्यासाठी काहीतरी करेल. हे जे अपेक्षा आहे ना, यामुळेच माणसाला निराशा येते, माणूस दुःखी होतो. तर कुणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवू नका. मग ते तुमचे आई-वडील असतील किंवा भाऊ-बहीण असतील किंवा मित्र-मैत्रिणी. कारण आपण समोरच्याकडून अपेक्षा करतो, की त्याने मला मदत केली पाहिजे. पण आपण हे कुठेतरी विसरतो, की त्याला पण त्याच्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. तो पण खूप काही फेस करतोय आणि आजच्या या जमान्यामध्ये लोक इतके बिझी झाले आहेत, की त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स सोडवता-सोडवता नाकीनऊ झालं आहे. यामध्ये आपण आपली अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे, असं मला वाटतं. पुढे जाऊन आपल्या पदरी निराशाच येते. त्यामुळे आपण स्ट्रेसफुल होतो आणि दुःखी होतो. मग ज्या गोष्टीमुळे आपल्याला दुःख होतो, ती गोष्ट का करायची? एक्स्पेक्टेशनच नाही ठेवायचं, अपेक्षाच नाही ठेवायचं कोणाकडून. आपल्याला प्रॉब्लेम येत आहेत. आपल्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत. आपण स्वतः फेस करायचं. आपण स्वतः त्याच्याशी डील करायचं. कुणाकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा जर आपण स्वतः आपल्या लाईफमधील प्रॉब्लेम्सला डील केलं, त्यांच्याशी मुकाबला केला, सामना केला, तर आपल्याला पण जीवन जगण्याची मजा येते आणि कोणाकडून अपेक्षा ठेवून, कोणाकडून मदत घेऊन आपल्या समस्या सोडवण्यापेक्षा जर आपण स्वतः आपल्या समस्या सोडवल्या, तर आपण लाईफमध्ये अजून मजबूत होतो आणि नवीन-नवीन चॅलेंजेस फेस करायला सक्षम होतो, निर्भीड होतो. म्हणून म्हणतो अ, कोणाकडूनही कसलीच अपेक्षा ठेवू नका, अपेक्षा करू नका. एक्स्पेक्टेशन एक खूप वाईट गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.